मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची निवड झालेली आहे। अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झालेली आहे। भाजपचे नेते प्रसाद लाड आमदार यांनी आपला अध्यक्ष उपाध्यक्षाचा अर्ज मागे घेतला होता। त्यानंतर आता एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती समोर आलेली आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनची महत्त्वाची निवडणूक होती। अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची निवड झालेली आहे। काही दिवसांपासून या निवडणुकीचे राजकारण रंगलं होतं। ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकरांनी प्रचार केला होता, फडणवीसांची देखील भेट घेतली होती आणि आता आपण बघतोय अजिंक्य नाईक यांची अध्यक्षपदी निवड झाली। भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा अर्ज मागे घेतला आणि त्यानंतर अजिंक्य नाईक यांचा मार्ग मोकळा झालेला आणि आपण बघतोय की अजिंक्य नाईक यांची एमसीएच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीचं वातावरण तापलेलं होतं। मिलिंद नार्वेकरांनी गाठीभेटी घेतल्या होत्या आणि आपण बघतोय आता अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड अध्यक्षपदावर झालेली आहे। आपण अधिक माहिती घेऊया, आमच्या प्रतिनिधी सीमा दाते आपल्याशी फोनद्वारे जोडल्या गेल्यात। सीमा, अजिंक्य नाईक यांनी बाजी मारलेली आहे, लाड यांनी अर्ज मागे घेतला त्यामुळे त्यांचा रस्ता मोकळा झाला होता। नक्कीच गिरीश, तर खरं तर अजिंक्य नाईक जे आहेत ते पुन्हा एकदा एमसीएच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत। एमसीएची निवडणूक होती आणि या दरम्यान आपण जर पाहिलं असेल तर अनेक पक्षाकडून अर्ज जे आहे ते केले होते। स्वतः प्रसाद लाड यांनी देखील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा अर्ज जो आहे तो केला होता, मात्र आता काही वेळापूर्वीच तो अर्ज जो आहे तो त्यांनी मागे घेतलेला आहे आणि अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवडणूक झालेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा अजिंक्य नाईक जे आहेत ते एमसीएच्या अध्यक्षपदी आलेले आहेत। गिरीश, सीमा, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झालेली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।